नमस्कार मित्रांनो, मराठी चर्चा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बिग बॉस मराठीच्या एपिसोड 8 मध्ये काय काय झालं ह्याचा एक शॉर्ट रिव्ह्यू पाहणार आहोत. तर ह्या भागामध्ये खूप लोकांची भांडणं आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. निक्की तांबोळीचा जो 4 जणांचा ग्रुप आहे तो तिच्याच वागण्यामुळे फुटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. निक्की आणि वर्षा यांच्यामध्ये पुन्हा एकदा भांडण झालेलं आहे. पण या भांडणाची सुरुवात यावेळी वर्षा यांनी केलेली आहे. सगळं चांगलं चाललेलं असताना उगीचच भांडण उकरून काढायचं काम वर्षा यांनी केलेलं आहे. त्यानंतर आता जान्हवी आणि सूरज यांचीही एका छोट्या कारणावरून भांडणं झाली. सूरज कचरा टाकायला गेला आणि कचऱ्याच्या डब्याचं झाकण उघडलं आणि त्याच वेळेस जान्हवी सुद्धा कचरा टाकण्यासाठी तिथं आली आणि तिला असं वाटलं की सूरज ते कचऱ्याच्या डब्याचं झाकण उघडं ठेवेल, पण त्याने ते लावून घेतलं आणि म्हणाला, तुझं तू टाक. फक्त एवढ्यावरूनच जान्हवी यांचा आवाज वाढला आणि त्या आर्याला जशा म्हणाल्या होत्या तशाच सूरजलाही म्हणाल्या की तुला बाहेर कसं काढायचं ते आम्ही बघू. तर ह्या भांडणामध्ये सुद्धा जान्हवी यांचा उद्धटपणा पाहायला मिळाला. आता थोड्या वेळानंतर जान्हवी रडताना दिसते आणि ती म्हणते की सगळं प्लॅनिंग माझं असतं आणि निक्की क्रेडिट घेऊन जाते. तर आज म्हणजेच 6 तारखेच्या भागामध्ये आपल्याला कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळणार आहे आणि आजही खूपच भांडणं होणार असं प्रोमोमध्ये दिसत आहे. तर बघूया आजच्या भागामध्ये निक्कीचं काय होतंय, कोण होतंय घराचा नवा कॅप्टन. तर आज रात्री 9 वाजता बिग बॉस मराठीतील कॅप्टन्सी कार्य बघायला तयार व्हा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी चर्चा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.